वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आपल्या सर्वांना माहिती असेल की कॅन्सल झालेली म्हाडाची एक्झाम आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आपल्या SK एज्युकेशन या ॲपवर स्पेशल म्हाडा प्रॅक्टिस ही सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला 35 प्रश्नपत्रिका देण्यात येतील. या 35 प्रश्नपत्रिकांमध्ये जवळपास 25 याप्रमाणे प्रश्न असतील आणि हे सर्व ऑनलाईन टेस्ट आपल्या सर्व SK एज्युकेशनवर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल आणि ह्यांचं ॲनालिसिस आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल. त्यापैकी आपण 24 डिसेंबर 2021ला पहिली ऑनलाईन टेस्ट दिली होती आणि या ऑनलाईन टेस्टचं विश्लेषण आज आपण 25 डिसेंबर 2021ला करत आहोत. मग चला बघूया कोणकोणते प्रश्न होते आणि त्यांचं ॲनालिसिस. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड बिजार. हा शब्द जो आहे हा शब्द आहे बिजार आणि यापूर्वी अनेक सरळ सेवा परीक्षांमध्ये या शब्दाला विचारण्यात आलेला आहे, एकतर सिनॉनिम म्हणून किंवा अँटॉनिम म्हणून. बिजार या शब्दाचा अर्थ होतो स्ट्रेंज किंवा विचित्र किंवा त्याला आपण ऑड किंवा एक्सेंट्रिक असं देखील म्हणू शकतो. सो बिजार म्हणजे काय? विचित्र. बिजार म्हणजे काय? स्ट्रेंज. बिजार म्हणजे काय? ऑड. आणि म्हणून हा जो सिनॉनिम ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसेल तो ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असेल. तर पहा, पहिलं ऑप्शन आहे ट्रबल. ट्रबल म्हणजे संकट आणि बिजार म्हणजे विचित्र. विचित्र आणि संकट हे दोन्ही एकमेकांचे सिनॉनिम्स नाही, म्हणून आपल्याला पहिलं ऑप्शन जे आहे हे कॅन्सल करावं लागेल. त्यानंतर आहे नर्वस. विचित्र आणि नर्वस, विचित्र आणि उदास हे दोघं एकमेकांचे सिनॉनिम नाही, म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी कॅन्सल होणार. प्लीज्ड म्हणजे काय? आनंदी. प्लीज्ड म्हणजे काय? आनंदी. आणि बिजार म्हणजे विचित्र आणि प्लीज म्हणजे आनंदी, एकमेकांचे सिनॉनिम्स होत नाही, समान अर्थाचे शब्द होत नाही, म्हणून ABC कॅन्सल झालं. एकच शब्द शिल्लक राहिला ऑड आणि हा ऑड शब्द ऑप्शन डी मध्ये आहे. ऑडचा अर्थही होतो विचित्र, स्ट्रेंजचा अर्थही होतो विचित्र, स्ट्रेंजचा दुसरा अर्थ अपरिचित अननोन व्यक्ती असा देखील होतो आणि बिजार या शब्दाचा अर्थ होतो विचित्र, म्हणून बिजार या शब्दासाठी करेक्ट सिनॉनिम, करेक्ट समानार्थाचा शब्द आहे ऑड आणि हे ज्यांनी उत्तर दिलं असेल त्यांना कंप्लीट 2 मार्क्स या प्रश्नाचे मिळाले असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक असा शब्द शोधायचा, एक असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्या ऑप्शनमध्ये एक शब्द असेल तो इनकरेक्टली स्पेल्ड केलेला असेल, म्हणजे त्याचं स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं असेल. मग पहिला शब्द बघा, प्रोफेशनल. प्रोफेशनलचं स्पेलिंग बघा, PROFESSIONAL हे अगदी बरोबर आहे. सो प्रोफेशन असेल किंवा प्रोफेशनल असेल तर हे स्पेलिंग अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा डायलेमा. सो डायलेमा या शब्दाचं स्पेलिंग जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण DI आणि सिंगल L लिहित असतो आणि इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला डबल L दिसतोय. डायलेमाचा अर्थ काय होतो? दुविधा. एखादं संकट असेल, एखादी दुविधा असेल किंवा एखादी अपरिचित अशी सिच्युएशन असेल तर त्यावेळेस आपण म्हणत असतो आय एम इन अ डायलेमा. सो बघा या ठिकाणी हा जो डबल L आहे हा डबल L चुकीचा आहे, फक्त एकच L असायला हवा, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी मध्ये असलेलं स्पेलिंग चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. असा स्पेलिंग की जे कसं असेल? इनकरेक्ट असेल. इनकरेक्ट ऑप्शन बी मध्ये मिळतंय, म्हणून आपलं ऑप्शन काय असणार? आपलं ऑप्शन बी असणार. त्यानंतर बघा परपेच्युएट याचा अर्थ होतो कायम ठेवणे किंवा कायम करणे आणि हे स्पेलिंग देखील बरोबर आहे. आणि सर्वांनी पाहिलं असेल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्सचं हे स्पेलिंग देखील अगदी बरोबर आहे. सो CD आणि A बरोबर आहे. बी मध्ये लिहिलेला जो शब्द आहे त्याचं स्पेलिंग चुकीचं आहे, परंतु आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड ओळखायचा आहे आणि तो ऑप्शन बी मध्ये आहे, म्हणून आपलं ऑप्शन बी राईट ऑप्शन असेल. यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. एक सेंटेन्स दिलेला आहे, इज द डोर क्लोज्ड, त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे आणि म्हटलेलं आहे अलका आस्क्ड तरुण. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स डायरेक्ट स्पीचमध्ये आहे. याला डायरेक्ट स्पीचमधून आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
मग इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करत असताना हा जो रिपोर्टिंग पार्ट आहे अलका आस्ट तरुण हा सुरुवातीला येणार. मग आपण पाहू शकतो असं कोणतं ऑप्शन आहे की ज्यामध्ये अलका आस्ट तरुण असं लिहिलेलं आहे. तर बघा पहिल्या ऑप्शनमध्ये देखील अलका आस्ट तरुण आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्येही सेम आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्येही सेम आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये देखील सेम आहे. म्हणजे अलका आस्ट तरुण जे आपण या ठिकाणी पाहिलं ते अगदी सर्व ऑप्शन्समध्ये बरोबर आहे. आता यानंतर हा जो पार्ट आहे या पार्टला आपल्याला करेक्टली स्पीच इनडायरेक्टमध्ये करायचं आहे. करेक्टली इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला त्याला घेऊन जायचं आहे. आता बघा इज द डोअर क्लोज्ड हा काय आहे एक प्रश्न आहे आणि ज्यावेळेस या रिपोर्टेड पार्टमध्ये प्रश्न असतो तेव्हा आपण हे अलका आस्ट तरुण जे आहे यानंतर दॅट लिहित नाही, यानंतर आपण एकतर इफ लिहितो किंवा वेदर लिहितो. म्हणजे अलका आस्ट तरुण नंतर हा प्रश्न असल्यामुळे आपल्याला इफ लिहावं लागेल किंवा वेदर लिहावं लागेल. मग बघा पहिल्या ऑप्शनमध्ये डायरेक्टली इज लिहिलेलं आहे म्हणून पहिलं ऑप्शन काय होणार कॅन्सल होणार, हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय लिहिलेलं आहे इफ लिहिलेलं आहे आणि हे अगदी बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा काय लिहिलेलं आहे वेदर लिहिलेलं आहे आणि हे देखील बरोबर आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये पुन्हा एकदा वेदर लिहिलेलं आहे म्हणजे हे देखील बरोबर आहे. पहिलं ऑप्शन कॅन्सल होईल कारण तरुण नंतर आपल्याला इफ किंवा वेदर हा शब्द मिळायला हवा होता, तो मिळाला नाही म्हणून पहिलं ऑप्शन कॅन्सल केलं. दुसऱ्या ऑप्शनमध्ये इफ आहे, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये वेदर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो इज द डोअर क्लोज्ड आहे हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाला आपल्याला सरळ सरळ अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे याच्यातील सब्जेक्ट काय आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. व्हर्ब काय आहे इज, द डोअर काय आहे सब्जेक्ट. म्हणजेच या इफ नंतर किंवा वेदर नंतर आता आपल्याला यूज करावा लागेल द डोअर आणि म्हणून आपण पाहू शकतो की इथे इफ नंतर द डोअर लिहिलेलं आहे अगदी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी बघा वेदर नंतर शी क्लोज्ड असं लिहिलेलं आहे म्हणजे आपलं ऑप्शन सी जे आहे हे ऑप्शन सी काय होणार कॅन्सल होणार. क्लिअर. आणि आता चौथा ऑप्शन बघा, चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा काय लिहिलेलं आहे द डोअर लिहिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याकडे बी आणि डी हे दोनच ऑप्शन शिल्लक आहेत. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्यावेळेस आपण एम इज आर लिहित असतो, ज्यावेळेस आपण एम इज आर असं बघत असतो याचं इनडायरेक्ट करताना एम इज आरचं रूपांतर आपण कशामध्ये करत असतो वॉज वर मध्ये करत असतो. आणि म्हणून हा जो इज आहे हा इज आता द डोअरमुळे वॉज मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजेच द डोअर नंतर आपल्याला आता इज न मिळता वॉज मिळालं पाहिजे. सो या ठिकाणी बघा इथे द डोअर आहे, इथे देखील द डोअर आहे, परंतु इथे इज आहे की जो चुकीचा आहे. इजचा वॉज व्हायला पाहिजे. सो या ठिकाणी वॉज बरोबर आहे. हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन बी देखील या ठिकाणी आपलं कॅन्सल होणार. ऑप्शन 3 कॅन्सल झाले, ए बी सी कॅन्सल झालं, एकच ऑप्शन शिल्लक राहील ऑप्शन डी. सो आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच होणार अलका आस्ट तरुण वेदर. या वेदरच्या ठिकाणी आपण इफचाही वापर करू शकतो. वेदर ऑर इफ द डोअर वॉज क्लोज्ड आणि त्यानंतर फुल स्टॉप येईल. जरी हा प्रश्न असला तरी या प्रश्नाला आपण सरळ सरळ सकारात्मक सेंटेन्समध्ये लिहित असतो म्हणून सरळ शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यावा लागेल आणि म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन जे असेल हे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. क्लिअर. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन द पॅसिव्ह व्हॉइस. सेंटेन्स आहे हेल्प द नीडी पीपल. हेल्प द नीडी पीपल या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवायचा आहे. हेल्प द नीडी पीपल या वाक्याचं दोन प्रकारे आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. बघा हा हेल्प जो आहे हा हेल्प काय आहे सरळ सरळ व्हर्ब आहे आणि हा जो द नीडी पीपल या ठिकाणी दिसतोय हा काय आहे एक ऑब्जेक्ट आहे. मग ज्यावेळेस वर्ब नंतर ऑब्जेक्ट असेल तर हे काय आहे एक इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण कशाचा सपोर्ट घेत असतो लेटचा सपोर्ट घेत असतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो लेट द नीडी पीपल बी हेल्प्ड. लेट द नीडी पीपल बी हेल्प्ड. आणि आपण पाहू शकतो पहिल्या ऑप्शनमध्ये लेटने सुरुवात होत नाहीये, दुसऱ्या ऑप्शनमध्ये लेटने सुरुवात होते, तिसरा आणि चौथा ऑप्शन जो आहे तो सुद्धा लेटने सुरू होत नाहीये. म्हणजे एकच ऑप्शन आहे की जो लेटने सुरू होत आहे. लेट द नीडी पीपल बी हेल्प्ड हे आपल्यासाठी करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होईल. हे सर्वांना माहिती असेल. यानंतर याचा आणखी एका प्रकारे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करता येतो. हेल्प द नीडी पीपलचं आपण पॅसिव्ह व्हॉइस नीडी पीपल शुड बी हेल्प्ड असंही करू शकतो. नीडी पीपल शुड बी हेल्प्ड.
नीडी म्हणजे गरजू, नीडी पीपल शुड बी हेल्प्ड. नीडी पीपल शुड बी हेल्प्ड हे देखील याचं पॅसिव्ह व्हॉइस होणार आणि लेट द नीडी पीपल बी हेल्प्ड हे देखील याचं पॅसिव्ह व्हॉइस होणार. सो बाकीचे हे सर्व पॅसिव्ह व्हॉइस जे आहेत हे पॅसिव्ह व्हॉइस काय होणार, चुकीचे होणार. इथे आपण पाहू शकतो लेट द नीडी पीपल लिहिलेला आहे, परंतु इथे बीइंग लिहिलेला आहे आणि हा बीइंग चुकीचा आहे. इथे बघा लेटने सुरुवात झालेली आहे, लेट द नीडी पीपल आहे, लेट द नीडी पीपल आहे, परंतु बी नंतर V3 येणार आणि इथे बीइंग वापरलेला आहे की हा बीइंग जो आहे चुकीचा आहे, म्हणून हे देखील काय होणार, कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होणार. क्लिअर आहे सर्वांना. यानंतर घेऊया आपण आपला पुढचा प्रश्न. कोणत्याही प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही संदिग्धता वाटत असेल किंवा डाऊट येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यानंतर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिवन वर्ड. आता आपल्याला अँटॉनिम विचारलेला आहे. अँटॉनिम म्हणजे काय, विरुद्ध अर्थाचा शब्द हॅझार्ड. आता हा जो हॅझार्ड शब्द आहे या हॅझार्ड शब्दाचा अर्थ होतो धोका किंवा संकट, आणि धोका किंवा संकट या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हॅझार्ड, आणि याचा आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे. मग बघा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता असू शकतो. रिस्क म्हणजे काय, स्वतःला धोक्यातच टाकणे. जेव्हा एखादा व्यक्ती रिस्क घेतो तेव्हा त्याला असं म्हटलं जातं की तो एक धोका घेत आहे किंवा रिस्क घेत आहे, जोखीम घेत आहे. सो हा अँटॉनिम होऊ शकतो का, नाही. पेरिलचा अर्थही होतो संकट, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. पेरिलचा अर्थही होतो संकट, हे लिहिलेलं दिसतंय सर्वांना. ओके, सो पेरिलचा अर्थही काय होत असतो, संकटच होत असतो. पेरिलचा अर्थ काय होतो, संकट होतो, म्हणजे हा त्याचा सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. आणि सेफ्टीचा अर्थ काय होतो, सुरक्षितता. जर हॅझार्ड म्हणजे धोका असेल, जर हॅझार्ड म्हणजे संकट असेल तर त्याचा अँटॉनिम काय होणार, सेफ्टी, सुरक्षितता. सो करेक्ट अँटॉनिम, करेक्ट विरुद्ध अर्थाचा शब्द होणार ऑप्शन सी. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं गॅमल, तर गॅमल हाही एक प्रकारचा आपण काय असतो, धोकाच घेत असतो, एक प्रकारचं संकटच असतं, म्हणून ऑप्शन डी जो आहे तो येणार नाही. सो करेक्ट ऑप्शन काय होणार, करेक्ट अँटॉनिम काय होणार, सेफ्टी. कुणाचा, हॅझार्डचा. हॅझार्डचा अर्थ काय होतो, संकट किंवा धोका. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम आहे अ स्टॉर्म इन टी कप. आता पहा, स्टॉर्मचा अर्थ सर्वांना माहिती आहे, वादळ. स्टॉर्मचा अर्थ सर्वांना माहिती आहे, वादळ. आणि टी कप, आपण जो चहा पितो तो चहा आणि कप, म्हणजे हे काय आहे, चहा कप मधील असलेले वादळ आहे, परंतु याचा शब्दशः अर्थ घेता येणार नाही. जेव्हा अ स्टॉर्म इन टी कप असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ होतो की एखादा व्यक्ती जर बिनकामाचं टेन्शन घेत असेल, अननेसेसरी टेन्शन घेत असेल, तर त्याला म्हटलं जातं अ स्टॉर्म इन अ टी कप. सो आपण पाहू शकतो डिसअरेंजिंग द कटलरी. डिसअरेंजिंग द कटलरी म्हणजेच काय, कटलरी आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्या घरी किचनमध्ये जे काही चमचे वगैरे किंवा काटेरी जे वस्तू असतात की ज्याच्याने आपण काही खाद्यपदार्थ वगैरे बनवत असतो की त्यासाठी यूज करतो, त्याला कटलरी असं म्हणत असतो. आणि त्याला डिसअरेंज करणे म्हणजे अ स्टॉर्म इन टी कप होणार का, नाही. अ सडन स्टॉर्म ड्युरिंग टी टाइम, चहा घेत असताना आलेलं वादळ म्हणजे स्टॉर्म इन टी कप होईल का, नाही. अननेसेसरी टेन्शन आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसतंय, म्हणून ऑप्शन सी करेक्ट होणार. लॉट ऑफ फर्स्ट दॅट विल सून बी फॉरगॉटन. फर्स्ट म्हणजे काय, काय म्हणू शकतो आपण याला, जेव्हा एखादा व्यक्ती चिडतो, जेव्हा एखादा व्यक्ती अँग्री होतो त्याला आपण अ लॉट ऑफ फर्स्ट दॅट विल बी सून फॉरगॉटन. एक व्यक्ती चिडलेला आहे आणि लवकरच तो ते सर्व विसरून जाणार, परंतु या अर्थाने देखील स्टॉर्म इन टी कप यूज केलं जात नाही. अननेसेसरी टेन्शनसाठी आपण अ स्टॉर्म इन टी कप हा इडियम यूज करत असतो, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इनटू पार्ट्स. एक सेंटेन्स खाली काही पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. वन ऑफ देम कंटेन्स अन एरर, आणि त्याच्यामधील कोणत्या तरी एक पार्ट आहे त्याच्यामध्ये एक एरर आहे. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन. आपल्याला तो पार्ट ओळखायचा आहे की ज्या पार्टमध्ये एरर आहे आणि तो पार्ट ऑप्शननुसार आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. मग बघा या ठिकाणी आहे रमन पुटेड द व्हेजिटेबल्स इन द फ्राईंग पॅन अँड आफ्टर ॲडिंग सम वॉटर क्लोज्ड द लीड. आता बघा या ठिकाणी सब्जेक्ट आहे रमन, आणि रमन नंतर आपण पाहतोय हा शब्द आहे पुटेड, आणि हा शब्द मुळात चुकीचा आहे. जर आपल्याला माहिती असेल व्हर्ब पुट, पुट हा काय आहे, एक व्हर्ब आहे.
V1 पुट होतो, याचा V2 देखील पुटच होतो आणि याचा V3 देखील काय होतो, पुट होतो. जसं कट आहे की ज्याचा V1 V2 V3 कट 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 होतो, अगदी त्याचप्रमाणे पुट आहे की पुटचा V1 V2 V3 काय होतो, पुट पुट आणि पुटच होतो. आणि म्हणून या ठिकाणी जर आपल्याला V2 यूज करायचा आहे तर तो पुट अशाच प्रकारे यूज करायला हवा होता. पुटेड हा शब्दच मुळात अस्तित्वात नाही, म्हणून हा पुटेड शब्द जो आहे तो चुकीचा आहे. सो आपण पाहू शकतो रमन पुटेड द व्हेजिटेबल्स हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये एरर आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो अँड आफ्टर ॲडिंग क्लोज्ड इन द फ्राईंग पॅन रमन पुटेड. सो ऑप्शन डी जे आहे, ऑप्शन डी आपलं राईट ऑप्शन होईल, कारण या ठिकाणी आपल्याला एरर जो आहे तो मिळत आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक सेंटेन्स 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे, त्यापैकी एक पार्ट जो आहे त्यामध्ये एरर आहे. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते शोधायचं आहे. रमन पुटेड या फर्स्ट पार्टमध्येच एरर होता, म्हणून आपण यालाच आपलं राईट आन्सर केलेलं आहे. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅज बीन डिवाइडेड इनटू, अगेन सेम सेंटेन्स आहे, सेम क्वेश्चन आहे. द रिक्रुटर्स वर प्लीज टू जॉन्स डोमेन्स ऑफ नॉलेज अँड पर्सनॅलिटी. आता या सेंटेन्समध्ये बघा द रिक्रुटर्स अगदी बरोबर आहे, रिक्रुटर्स आहे एकापेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी वर अगदी बरोबर आहे. आणि यानंतर आहे प्लीज्ड, प्लीज म्हणजे आनंदी. सो द रिक्रुटर्स म्हणजे जे रिक्रुटमेंट करत होते किंवा जे जागा भरणारे लोक होते, द रिक्रुटर्स वर प्लीज, ते कसे होते, आनंदी होते. कुणासोबत आनंदी होते, जॉन्स सोबत किंवा जॉन्स डोमेन ऑफ नॉलेज अँड पर्सनॅलिटी. जॉनचं जे पर्सनॅलिटी आणि नॉलेज, पर्सनॅलिटी जी आहे ती पण, आणि त्याचं जे नॉलेज होतं ते नॉलेज इतकं वास्ट होतं आणि त्याचं डोमेन जे आहे, डोमेन म्हणजे त्याची विस्तृतता इतकी जबरदस्त होती की ते जर रिक्रुटर्स होते ते काय झालेले होते, या ठिकाणी प्लीज झालेले होते, म्हणजे आनंदी झाले होते. परंतु एक बेसिक मिस्टेक या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे, प्लीज्ड या शब्दानंतर विथ लिहिला जातो जर पर्सन असेल तर. सो या ठिकाणी बघा प्लीज्ड नंतर जॉन्स आहे, जॉन्स पर्सन आहे. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो टू जो आहे तो चुकीचा आहे. प्लीज नंतर आपल्याला विथ हा प्रपोजिशन यूज करावा लागतो, म्हणून वर प्लीज्ड. म्हणून या ठिकाणी हा जो टू जॉन्स नावाचा एक पार्ट आहे, हा टू जॉन्स नावाचा पार्ट चुकीचा होईल. सो टू जॉन्स नावाचा पार्ट ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणून बाकीचे सर्व ऑप्शन कॅन्सल होतील. फक्त याच ठिकाणी आपल्याला एरर दिसतोय, कारण हा टू जो आहे हा टू चुकीचा आहे. या टूच्या ऐवजी विथ असायला हवा होता. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम इज ॲट द 11th आवर. ॲट द 11th आवरचा अर्थ काय होतो, अगदी शेवटच्या क्षणाला, अगदी शेवटच्या वेळेला. मग आपण पाहू शकतो ॲट 11 AM, सकाळी 11 वाजता म्हणजे ॲट द 11th आवर होईल का, नाही. ॲट 11 PM म्हणजे रात्री 11 वाजता म्हणजे ॲट द 11th आवर होईल का, नाही. 1 hour बिफोर मिडनाईट, मध्यरात्र होण्यापूर्वीचा 1 तास म्हणजे ॲट द 11th आवर होईल का, अजिबात नाही. ॲट द व्हेरी लास्ट मिनिट म्हणजे शेवटच्या क्षणाला किंवा अगदी शेवटच्या वेळेला, अगदी शेवटच्या मिनिटाला ॲट द 11th आवर म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट ऑप्शन होईल. क्लिअर आहे सर्वांना. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज मलाइन. मलाइन या शब्दाचा अर्थ काय होतो, डिसरिस्पेक्ट करणे, कुणाचा तरी अपमान करणे, अपमान करणे, अपमान करणे किंवा कुणाची तरी बदनामी करणे किंवा कुणाची तरी प्रतिमा जी आहे ती मलिन करणे. आणि या शब्दाचा आपल्याला विचारलेला आहे सिनॉनिम. या शब्दाचा आपल्याला विचारलेला आहे सिनॉनिम म्हणजे याचा अर्थाचा शब्द कोणता. मलाइनचा अर्थ जर अपमान होत असेल तर बघा डिफेमचा अर्थ देखील काय होतो, बदनामी करणे किंवा अपमान करणे. त्यानंतर आहे रेस्पेक्ट. रेस्पेक्ट म्हणजे काय, मान देणे, आणि हा त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. ऑनर म्हणजे सुद्धा मान देणे, सन्मान देणे, म्हणजे हा देखील त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. बी अँड सी बोथ म्हणजे रेस्पेक्ट अँड ऑनर बोथ हे तर येणारच नाही, म्हणून ऑप्शन डी देखील येणार नाही. सो करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन 1 डिफेम. आणि डिफेम म्हणजे काय, बदनामी करणे किंवा प्रतिमा मलिन करणे. मलाइनचा अर्थ देखील होतो अपमान करणे, इन्सल्ट करणे, ह्युमिलेट करणे, डिसरिस्पेक्ट करणे, डिग्रेड करणे, डिफेम करणे किंवा मलाइन हा शब्द आपण अपमान करणे, बदनामी करणे यासाठी यूज करू शकतो. सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. त्यानंतर पुढील सेंटेन्स बघा सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. या 4 ऑप्शन्सपैकी करेक्ट
पंक्च्युएटेड केलेला सेंटेन्स आपल्याला शोधायचा आहे. पहिलं सेंटेन्स पहा, मोहन नंतर कॉमा दिलेला आहे, वन ऑफ द डायरेक्टर्स. मोहन नंतर कॉमा करून वन ऑफ द डायरेक्टर्स लिहिलेलं आहे, म्हणजे खूप सारे डायरेक्टर्स आहेत, त्या डायरेक्टर्सपैकी एक मोहन आहे. आणि त्यानंतर कॉमा करून इज कमिंग हिअर टुमॉरो. मग आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो मोहन कोण आहे, त्या मोहनबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी वन ऑफ द डायरेक्टर्स हे वापरण्यात आलेलं आहे. सो हा मोहन कोण आहे, वन ऑफ द डायरेक्टर्स आहेत. म्हणजे जे काही 5, 6, 10, 15 डायरेक्टर्स असतील त्या डायरेक्टर्सपैकी एक व्यक्ती कोण आहे, मोहन. सो मोहनची ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे वन ऑफ द डायरेक्टर्स, म्हणजे जे काही जास्ती डायरेक्टर्स असतील त्यांच्यापैकी कोणता तरी एक डायरेक्टर. सो आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोहन आहे आणि मोहन किती व्यक्ती आहे, एक व्यक्ती आहे. जरी अनेक डायरेक्टर्स असतील तरी त्या अनेक डायरेक्टर्सपैकी एक डायरेक्टर आहे मोहन, आणि मोहन हा एकच डायरेक्टर आहे, म्हणून यासोबत आपल्याला इजचाच वापर करावा लागणार. सो या ठिकाणी बघा आपण पाहू शकतो इज वापरलेला आहे. इज नंतर व्हर्ब ING मध्ये येणार. हिअर बरोबर आहे, टुमॉरो बरोबर आहे, म्हणजे हे सेंटेन्स अगदी बरोबर आहे. आता पहा, मोहन नंतर कॉमा दिलेला आहे, वन ऑफ द डायरेक्टर्स दिलेला आहे, त्यानंतर कॉमा दिलेला आहे, परंतु इथे आर वापरलेला आहे. तर हे आर जे आहे हे ग्रॅमॅटिकली पूर्णतः चुकीचं आहे, कारण मोहन एकच व्यक्ती आहे. जरी डायरेक्टर्स अनेक असले तरी त्या अनेक डायरेक्टर्सपैकी एक डायरेक्टर हा मोहन आहे, आणि मोहन हा एकच डायरेक्टर असू शकतो. त्यामुळे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स कॅन्सल होणार. मोहन नंतर कॉमा आहे, वन ऑफ डायरेक्टर्स आहे आणि इज आहे. बघा आता हा जो मोहन आहे, या मोहनबद्दलची जी अधिक माहिती दिलेली आहे ती अधिक माहिती अपॉझिटिव्ह नाऊनने दिलेली आहे, आणि हा जो वन ऑफ द डायरेक्टर्स आहे हा अपॉझिटिव्ह नाऊन आहे. आणि हा नाऊन जेव्हा येणार, हा नाऊन दोन्ही कॉमांच्या मध्ये येणार, म्हणजे याच्या आधी एक कॉमा येणार आणि याच्या नंतर एक कॉमा येणार, किंवा याच्या आधी एक हायफन येणार, याच्या नंतर एक हायफन येणार. पहिल्या सेंटेन्समध्ये आपण पाहू शकतो की याच्या आधी देखील एक कॉमा आहे आणि याच्या नंतर देखील एक कॉमा आहे. सो हे करेक्ट पंक्च्युएशनमध्ये आहे, म्हणून हे बरोबर आहे. इथे जर आपण पाहिलं तर वन ऑफ द डायरेक्टर्स हे जे अपॉझिटिव्ह नाऊन आहे, याच्या आधी कॉमा आहे परंतु याच्या नंतर इथे कॉमा नाही, म्हणून हे चुकीचं आहे. सो ऑप्शन सी कॅन्सल होणार. त्यानंतर पहा, मोहन वन ऑफ द डायरेक्टर्स, इथे जर आपण पाहिलं तर डायरेक्टर्स नंतर आर लिहिलेलं आहे, हे देखील चुकीचं आहे. आणि वन ऑफ द डायरेक्टर्स हे जे अपॉझिटिव्ह नाऊन आहे, याच्यानंतर आणि याच्या आधी एक कॉमा असायला पाहिजे होता, किंवा एक छोटा हायफन या दोघांच्या ऐवजी, म्हणजे कॉमाच्या ऐवजी असायला हवा होता. ते नाही, म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. मग आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. मोहन वन ऑफ द डायरेक्टर्स इज कमिंग हिअर टुमॉरो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आपल्या सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये विचारले जातात पंक्च्युएशनवर, म्हणून सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पॅटर्न नेमका काय आहे. त्यानंतर आपण घेऊया पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर इज आर इनकरेक्ट. आता आपल्याला सांगितलेलं आहे की खालीलपैकी कोणती पेयर किंवा कोणत्या पेयर्स या इनकरेक्ट आहेत, चुकीच्या आहेत. मग पहा, वन हू इज इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. एक असा व्यक्ती की सुख आणि दुःख त्याला नेहमी समान असतात, किंवा सुख असेल किंवा दुःख असेल या दोन्ही परिस्थितीमध्ये जो समान असतो, जो सारखा असतो, त्याला स्टॉइक म्हटलं जातं, त्याला सायनिक म्हटलं जात नाही. सो या ठिकाणी ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. सायनिक कुणाला म्हटलं जातो, जो व्यक्ती दुसऱ्यांचे जे बिलीफ्स आहेत त्याची गंमत घेतो किंवा दुसऱ्यांचे बिलीफ्स मानत नाही, त्याला म्हटलं जातं की द पर्सन इज सायनिक. आता बघा, वन हू बिलीव्स इन लक, एक असा व्यक्ती की जो नशिबावर विश्वास ठेवतो त्याला फॅटलिस्ट असं म्हटलं जातं, आणि इथे दिलेला आहे शब्द स्टॉइक. स्टॉइक कुणाला म्हटलं जातं, वन हू इज इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. एक असा व्यक्ती की जो सुख दुःख दोघां परिस्थितीमध्ये समान असतो त्याला स्टॉइक म्हटलं जातं, परंतु ते सांगितलेलं आहे की वन हू बिलीव्स इन लक त्याला स्टॉइक म्हटलं जातं, वन हू बिलीव्स इन लक त्याला फॅटलिस्ट म्हटलं जातं, म्हणून ही जोडी जी आहे ही कशी आहे, चुकीची आहे. त्यानंतर पहा, वन हू लव्स हिमसेल्फ अँड द वर्ड इज नार्सिसिस्ट. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो त्याला नार्सिसिस्ट म्हटलं जातं, म्हणजे ही जोडी अगदी बरोबर आहे. द ग्रुप ऑफ स्टार्स, जो स्टार्सचा ग्रुप असेल किंवा स्टार्सचं कलेक्शन असेल त्याला कॉन्स्टलेशन असं म्हटलं जातं, म्हणजे हे देखील अगदी बरोबर आहे. आपल्याला विचारलेली आहे इनकरेक्ट जोडी, आणि इनकरेक्ट जोडी ही 1 आणि 2 अशी मिळून बनलेली आहे, म्हणून इनकरेक्ट जोडी कुठे आहे, ओनली 1 अँड 2, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर असेल, बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ती काय होणार, चुकीची होणार. आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्ट, आणि इनकरेक्ट कोणतं कोणतं आहे, 1 आणि 2, म्हणून आपण दिलं 1 आणि 2. क्लिअर आहे. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक अँड द सेंटेन्स इज माय न्यू इयर्स, माझे नवीन वर्षाचे डॉट डॉट इज टू ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. माझं नवीन वर्षाचं काय आहे, तर माझं नवीन वर्षाचं रेपिटेशन आहे. रेपिटेशन म्हणजे काय, पुनरावृत्ती. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, नवीन वर्षाची माझी पुनरावृत्ती असेल की मी पॉझिटिव्ह विचार करणार. सो पुनरावृत्ती हा शब्द या ठिकाणी करेक्टली फिट होत नाही. त्यानंतर आहे रेझोल्युशन, माय न्यू इयर्स रेझोल्युशन इज टू ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, माझा नवीन वर्षाचा संकल्प असेल की मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करणार. सो रेझोल्युशन जे आहे ते आपण या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर आहे कन्फेशन. कन्फेशन व्यक्ती केव्हा करतो, जेव्हा त्याने गुन्हा केलेला असतो तेव्हा तो कन्फेस करतो. सो कन्फेशन हा शब्द या ठिकाणी न्यू इयर्समध्ये येणार नाही. आणि सेलिब्रेशन, आता बघा याने इथे संकल्प केलेला आहे पॉझिटिव्ह विचार करण्याचा. सो पॉझिटिव्ह विचार करण्याचा संकल्प असू शकतो, सेलिब्रेशन होऊ शकत नाही. नवीन वर्षाचं निश्चितच सेलिब्रेशन होऊ शकतं, परंतु हे सेलिब्रेशन नसून काय आहे, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, की तो नेहमी सकारात्मक विचार करेल. हे त्याचं सेलिब्रेशन असणार नाही, हे त्याचं रेझोल्युशन असेल, हा त्याचा संकल्प असेल. म्हणून ऑप्शन बी करेक्ट होणार. सेलिब्रेशन जे आहे ते चुकीचं होणार. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला एक असा शब्द शोधायचा आहे की जो चुकीचा स्पेलिंग आहे. बघा बुके, बुके हा शब्द जो आहे याचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे. फुलांचा जो गुच्छ असतो त्याला आपण बुके असं म्हणत असतो आणि याचं स्पेलिंग आहे BOUQUET. मग आपण पाहू शकतो पहा, BOUQUET अगदी बरोबर आहे. सो आपल्याला इनकरेक्ट विचारलेला आहे. त्यानंतर पहा ॲक्वेरियम. ॲक्वेरियम म्हणजे काय, ज्या ठिकाणी फिश वगैरे असतात त्याला आपण ॲक्वेरियम असं म्हणत असतो. आणि ॲक्वेरियमचं स्पेलिंग आपल्याला माहिती असेल की आपण ए नंतर डायरेक्टली क्यू लिहित असतो. ए नंतर आपण सी आणि क्यू असं लिहत नाही. आणि इथे बघा तीच चूक करण्यात आलेली आहे की हा जो सी आहे हा सी अननेसेसरी आहे, म्हणजे हे चुकीचं स्पेलिंग आहे. आणि चुकीचं स्पेलिंग आपल्याला विचारलेलं आहे, तर चुकीचं काय होणार, ऑप्शन बी होणार. म्हणून आपल्याला मार्क करावा लागेल ऑप्शन बी. त्यानंतर पहा प्लेज, PLEDGE अगदी योग्य स्पेलिंग आहे. प्लेज या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रतिज्ञा. प्लेज या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रतिज्ञा. त्यानंतर पहा ॲब्रिज. ॲब्रिज या शब्दाचा अर्थ होतो शॉर्ट करणे, कट करणे, ॲब्रिज. मग या ठिकाणी बघा हे सुद्धा स्पेलिंग अगदी बरोबर आहे, हे सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे, हे सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. जे चुकीचं आहे ते आहे बी. आणि आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्टली स्पेल्ड. सो इनकरेक्टली स्पेल्ड काय आहे, बी, ॲक्वेरियम. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे ॲट द करेक्ट क्वेश्चन टॅग टू द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स इज एव्हरीवन गेव द आन्सर्स. प्रत्येकाने आन्सर दिलं. आता पहा इथे सब्जेक्ट काय आहे, एव्हरीवन. आणि हा गेव काय आहे, व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. त्यामुळे इतकं क्लिअर आहे की व्हर्बचा सेकंड फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथे डिडंट असं लिहावं लागणार. आपल्याला काय लिहावं लागणार, डिडंट लिहावं लागणार. मग आपण पाहू शकतो की पहिल्या ऑप्शनमध्ये डिड आहे, चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये डिडंट आहे, बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये डिड चुकीचं आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये डिडंट जे आहे ते बरोबर आहे. आता हा जो एव्हरीवन आहे हा एव्हरीवन इनडेफिनेट प्रोनाऊन आहे. आणि इनडेफिनेट प्रोनाऊनसाठी आपण दे वापरत असतो. म्हणजेच या डिडंट नंतर आपल्याला दे वापरावा लागेल. आणि इथे क्वेश्चन मार्क करून आपलं हे करेक्ट क्वेश्चन टॅग होईल. आपण एव्हरीवन लिहिणार नाही. आणि एव्हरीवन लिहिणार नाही म्हणून डिडंट नंतर हा एव्हरीवन जो आहे हा चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन बी पुन्हा एकदा कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन डी, डिडंट दे. त्यानंतर क्वेश्चन मार्क देखील आहे. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर आहे. यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न होता आपला द नंबर ऑफ स्टुडंट्स डॉट 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 विलिंग टू अटेंड द लेक्चर्स आर इज हॅव वर. आता इथे पहा, इथे काय लिहिलेलं आहे, द नंबर्स ऑफ स्टुडंट्स लिहिलेलं आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स, द नंबर ऑफने सुरुवात होत असेल तर पुढे जरी प्लुरल नाऊन असलं तरी व्हर्ब सिंग्युलरच घ्यावा लागतो. आर्टिकल चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणून आर येणार नाही, हॅव येणार नाही, वर येणार नाही. एकच शिल्लक राहिलं इज. जर आपण म्हणणार की इथे स्टुडंट्स आहे आणि या स्टुडंट्सनुसार मी आरचा वापर करणार किंवा वरचा वापर करणार तर ते चुकीचं होईल. सुरुवात आपण पाहू शकतो, सुरुवात कशाने झालेली आहे, द नंबर ऑफने झालेली आहे. जर द नंबर ऑफच्या ऐवजी अ नंबर ऑफ असतं तर आपण या ठिकाणी इज न वापरता प्लुरल व्हर्ब वापरलं असतं. ठीक आहे, हा नियम सर्वांना माहिती असेल. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कीप क्वाइट वाईल
वाय आर यू मेकिंग डॉट 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 नॉईस. आता पहा इथे आहे नॉईस आणि इथे आहे मेक. आपल्याला एक फ्रेज माहिती असेल, मेक अ नॉईस, आणि या नॉईसच्या आधी आपण काय यूज केलेला आहे, आर्टिकल ए यूज केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन काय होणार, आर्टिकल ए. बाकीची सर्व ऑप्शन्स काय होणार, चुकीची होणार. डोंट मेक अ नॉईज असंही आपण म्हणू शकतो, वाय आर यू मेकिंग अ नॉईज आपण असंही म्हणू शकतो. सो नॉईजच्या आधी आपल्याला आर्टिकल ए वापरायचा आहे जेव्हा मेक हा वर्ब असेल तेव्हा. क्लिअर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ सिरीज ऑफ लेक्चर्स डॉट 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 डिलिव्हर्ड बाय हर. अ सिरीज ऑफ लेक्चर्स. बघा काही जण लेक्चर्स बघतील आणि त्यांना असं वाटेल की इथे लेक्चर्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून आर किंवा वर बरोबर असेल आणि त्यामुळे ते एकतर आयदर ए ऑर सी हे ऑप्शन्स लिहून येतील. नेहमी लक्षात ठेवायचं की इथे जरी लेक्चर्स असलं तरी त्याच्या आधी काय लिहिलेलं आहे, तर त्याच्या आधी लिहिलेलं आहे अ सिरीज ऑफ लेक्चर्स. म्हणजे हे एक लेक्चर झालं, याच्यानंतर आणखी एक लेक्चर आहे, याच्यानंतर आणखी एक लेक्चर आहे, याच्यानंतर आणखी एक लेक्चर आहे. तर ही काय आहे, एक सिरीज ऑफ लेक्चर्स आहे. हे काय आहे, सिरीज ऑफ लेक्चर्स आहे. जरी लेक्चर्सची संख्या अनेक असली तर या लेक्चरची ही काय आहे, एक सिरीज आहे. क्लिअर. आणि सिरीज एक असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर यूज करावा लागेल. सो या ठिकाणी वॉज बरोबर असतील, बाकीची ही सर्व ऑप्शन्स काय होतील, कॅन्सल होतील. अत्यंत सोपा प्रश्न आहे. अ सिरीज ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड बाय हर हे आपल्यासाठी करेक्ट असेल. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन, वॉज. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, द कमिटी ॲग्रीड. जी समिती होती ती समिती ॲग्रीड झाली. द स्मॉल बिझनेस दॅट द स्मॉल बिझनेसेस. आता इथे पहा बिझनेस आहे आणि बिझनेस नंतर ई एस लावलेला आहे. म्हणजे बिझनेस एक असेल तर बिझनेस, बिझनेस एकापेक्षा जास्त असतील तर आपण काय यूज करतो, बिझनेसेस यूज करतो. सो बीन ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय कोविड-19. तर आपल्याला इथे क्लिअरली कळतंय की इथे बिझनेसेस एकापेक्षा जास्त आहे म्हणून आपल्याला पुढे काय यूज करावं लागणार आहे, प्लुरल व्हर्ब यूज करावा लागणार आहे. म्हणून हॅज यूज होणार नाही. हॅवचा वापर होऊ शकतो, आरचा वापर होऊ शकतो, वरचा वापर होऊ शकतो. परंतु इथे जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर बिन वापरलेला आहे म्हणून आपण आर नंतर बिन वापरू शकत नाही, वर नंतर बिन वापरू शकत नाही. म्हणून आपल्याला करेक्ट व्हर्ब यूज करावा लागेल, हॅव. मोस्ट ऑफ द बिझनेसेस हॅव, किंवा आपण असं म्हणू शकतो द कमिटी ॲग्रीड. हे द कमिटी सब्जेक्ट आहे आणि कमिटीचा हा सरळ सरळ इथे काय आहे, व्हर्ब आहे. क्लिअर. आणि याच्यानंतर पुढे सेंटेन्स कंटिन्यू केलेला आहे, दॅट आणि पुढे परत एकदा द स्मॉल बिझनेसेस काय आहे, एक सब्जेक्ट आहे. द स्मॉल बिझनेसेस आहेत म्हणजे जे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत, जे छोटे छोटे उद्योग आहेत ज्यांची संख्या एकापेक्षा जास्त आहे म्हणून आपण तिथे प्लुरल यूज केला. आणि इथे जर पाहिलं आपण बिन आहे तर आर आणि वर नंतर बिनचा वापर होत नाही, फक्त हॅव किंवा हॅज नंतर बिनचा वापर होतो. हॅजचा वापर करू शकत नाही म्हणून आपण हॅवचा वापर केला आणि या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन राहील ऑप्शन बी, हॅव. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, ही इज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट पर्सनॅलिटीज डॉट 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 हॅज गिव्ह हिज प्रेशियस टाइम टू अस. आता इथे आपण पाहू शकतो की एका व्यक्तीबद्दल बोललं जात आहे, ही इज, आणि तो कसा आहे, वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट पर्सनॅलिटीज. वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट पर्सनॅलिटीज, जे काही सिग्निफिकंट पर्सनॅलिटीज आहेत त्यापैकी तो एक आहे. मग आपण पाहू शकतो इथे ही लिहिलेलं आहे म्हणजे व्यक्तीबद्दल बोललं जात आहे. पुढे गेल्यानंतर वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट आलेला आहे म्हणजे इथे सुपरलेटिव्ह डिग्री आलेली आहे. मग एक नियम आपल्या लक्षात आला पाहिजे की व्यक्तीबद्दल जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो तेव्हा रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरत असताना आपण हू रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरत नाही, हुम रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरत नाही, आपण फक्त दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरतो. म्हणून या ठिकाणी हूचा वापर होणार नाही, हुमचा वापर होणार नाही, हुचा वापर होणार नाही, फक्त एकच रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज केले जाईल, दॅट. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागणार, दॅट. याचं कारण काय आहे की हा जो आहे ही, हा ही आपल्याला मेन्शन करतो की व्यक्ती आहे. परंतु या व्यक्तीबद्दल माहिती सांगत असताना मोस्ट सिग्निफिकंट काय आहे, एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्री असल्यामुळे आपल्याला काय यूज करावा लागेल, दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करावा लागेल. क्लिअर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आय वुड गिव्ह यू द परमिशन इफ आय डॉट 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 सीईओ. आता बघा, आय वुड गिव्ह यू द परमिशन, मी तुला परमिशन दिली असती जर मी सीईओ असतो तर. जर मी सीईओ असतो तर. बघा इथे इफ आहे आणि या इफ नंतर हा सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्ट नंतर इथे एक वर्ब येईल आणि वर्ब नंतर हा नाऊन आहे किंवा एक ॲडजेक्टिव्ह येऊ शकतो. इथे नाऊन वापरलेला आहे.
मग इफ नंतर जर सब्जेक्ट असेल, त्यानंतर आपल्याला व्हर्ब विचारलेला असेल आणि त्या व्हर्ब नंतर जर नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह असेल तर त्या रिकाम्या जागेमध्ये व्हर्ब कधीच वॉज येणार नाही. इथे आपण इफ आय वॉज असं म्हणू शकत नाही, इफ आय एम असं म्हणू शकत नाही. आपल्याला बोलावं लागेल इफ आय वर. म्हणून वॉज येणार नाही, वर करेक्ट राहील, हॅड येणार नाही, बी येणार नाही. जर मी असतो तर बघा, आय असेल तर आय नंतर आपण एमचा वापर करू शकतो, आय नंतर आपण वॉजचा वापर करू शकतो. परंतु हा जो आय आहे, या आयच्या आधी जर इफ असेल तर आपण एमचा वापर करू शकत नाही, वॉजचा वापर करू शकत नाही. आपल्याला फक्त काय यूज करावं लागेल, वर यूज करावा लागेल. हा पॉईंट सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की फक्त आय असेल तर एम वॉज यूज करू शकतो, परंतु इफ आय असेल तर त्यानंतर एम वॉज यूज होणार नाही, आपल्याला वर यूज करावं लागेल. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय आहे, वर. पुढील प्रश्न पहा, ही इज नॉट ॲकस्टम्ड. आता हा ॲकस्टम्ड म्हणजे काय, आदती असणे, सवय असणे, व्यसनी असणे. मग बघा, याच्यानंतर नेहमी टू हा प्रेपोजिशन वापरला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. सो आपल्याला बघायचं आहे की टू कुठे कुठे दिसतोय. तर इथे आपल्याला ऑप्शन ए मध्ये टू दिसतोय, बी मध्ये विथ आहे, चुकीचं आहे. इथे टू दिसतोय, इथे विथ दिसतोय, म्हणजे हे चुकीचं आहे. सो ए किंवा सी आपलं उत्तर होऊ शकतं. द टाईप ऑफ वर्क ही इज एंगेज्ड. एंगेज नंतर सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणता प्रेपोजिशन वापरतो, इन प्रेपोजिशन वापरतो. सो इन जर पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये आहे. सो ऑप्शन ए बरोबर. ॲट येणार नाही म्हणून हे चुकीचं, ॲट येणार नाही म्हणून सी देखील चुकीचं. सो बी सी डी कॅन्सल होणार, एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, हार्ट डॉट 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 कॉज्ड ऑफ हिज डॉट 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 डिसीज 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 डिसीज. आता बघा, तुम्हाला दोन शब्द सांगतो, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. एक आहे DISEASE डिसीज. याचा अर्थ होतो आजार, याचा अर्थ होतो आजार किंवा रोग, ज्याला आपण इलनेस असं म्हणत असतो. ओके. आणि हा आहे DECEASE. याचा अर्थ होतो मृत्यू, डेथ. क्लिअर. बघा, दोघं शब्दांचा अर्थ डिसीजच होतो. दोघं शब्दांना आपण प्रोनाउन्सिएशन करताना डिसीज डिसीज असंच म्हणत असतो. स्पेलिंगमध्ये बघा थोडासा फरक आहे. DISEASE DISEASE आजार, इलनेस, सिकनेस, रोगसाठी वापरला जाईल. DECEASE याचा अर्थ होतो मृत्यू. आता बघा, हार्ट असेल तर हार्टचा अर्थ होतो हृदय, आणि हृदय रोग तर त्यासाठी आपण काय वापरणार, DISEASE. सो DIS जो असेल तो सुरुवातीचा असेल. सो बघा, DIS हा नसेल, हा असेल. सो एकतर ऑप्शन ए किंवा ऑप्शन सी आपलं बरोबर होऊ शकतं. सो हार्ट डिसीज, हृदय रोग, कॉज्ड, कॉज म्हणजे कारण असणे, कारणामुळे, हृदयरोगाच्या कारणामुळे, ऑफ हिज आणि इथे बघा त्याचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला. हृदयरोगामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. मग बघा, इथे जर हार्ट डिसीज हा रोग, आजार असेल तर इथे जर मृत्यू असेल, मृत्यूसाठी आपण काय यूज करतो, DECEASE. सो याच्यानंतर आपल्याला काय हवं आहे, DECEASE. तर आपण इथे पाहू शकतो इथे DI आहे, हे चुकीचं आहे म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होणार. इथे चुकीची जोडी दिलेली आहे, दोन्ही ठिकाणी आपल्याला डिसीज डिसीज रोग म्हणून दिलेला आहे म्हणून हे देखील चुकीचं होणार. मग तीनही ऑप्शन कॅन्सल झाली म्हणून आपल्याला नन ऑफ द अबव या ऑप्शनने जावं लागणार. क्लिअर. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वर्ड विच कॅन टेक सफिक्स अन. असा शब्द ओळखा की ज्याच्यासाठी आपण UN हा सफिक्स जोडू शकतो. बघा, मॉरलचं इमॉरल होईल, अनमॉरल होणार नाही म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. एबलचं आपण अनेबल करू शकतो म्हणजे ऑप्शन बी बरोबर. लिगलचं इलिगल होईल म्हणून अनलिगल होणार नाही, अनवायटल देखील होणार नाही. सो ऑप्शन बी आहे एबल, की एबलला आपण UN अन हे सफिक्स जोडून शब्द तयार करू शकतो. सो करेक्ट ऑप्शन राहणार ऑप्शन बी. अँड द लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न होता आपल्या या टेस्टचा, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड
फ्रॉम द फॉलोइंग अँड द वर्ड इज सॅटेलाइट. सॅटेलाइटचं स्पेलिंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. SATE. SATE इतकं लिहायचं, त्यानंतर डबल L द्यायचा आणि त्यानंतर TE लिहायचं. सो SATE मग हे कुठे दिसतंय आपल्याला, तर आपण पाहू शकतो SATE ऑप्शन एकच बरोबर आहे. डबल टी सुरुवातीला या ठिकाणी येऊ शकत नाही, कॅन्सल होणार. इथे डबल टी चुकीचं आहे, हे कॅन्सल होणार. इथे सॅटे बरोबर आहे, परंतु लाईट हा स्पेलिंगच मुळात चुकीचा आहे. सो ऑप्शन डी कॅन्सल होणार आणि अशा पद्धतीने करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन ए. तर हे होते 25 प्रश्न. हे 25 प्रश्न जे आहेत आपण जे ऑनलाईन टेस्टमध्ये पाहिले होते त्यांची ही उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रत्येक प्रश्नांचं ॲनालिसिस केलेलं आहे. आता तुम्हाला आज दुसरी ऑनलाईन टेस्ट मिळेल आणि या दुसऱ्या ऑनलाईन टेस्टचं ॲनालिसिस आपण उद्याच्या दिवशी आपल्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया उद्याच्या दिवशी ॲनालिसिस सेशनमध्ये. थँक्यू सो मच.